अंबा सावित्री नद्यांनी धोका पातळी ओलांडली, नागोठणे शहरात शिरलं पुराचं पाणी। रायगड जिल्ह्याला पावसानं झोडपलं, रिळे पाचोळे गावात गावकऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर, किनवट आणि यवतमाळचा संपर्क तुटला। पैनगंगा नदीला पूर आल्यानं हैदराबादसह अनेक मार्ग बंद, जवळपास 50 गावांचा संपर्क तुटला, सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसाचा मुंबईकरांना फटका, लोकल सेवा उशिरानं, मुंबईकरांचे हाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा। मुखेडमध्ये पूरस्थिती आवाक्याच्या बाहेर, लेंडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ। शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्यासाठी तत्काळ पंचनामे करा, 24 तास तक्रारी स्वीकारण्यासाठी तालुका निहाय तक्रार केंद्र उभारा, खासदार संदीपान भुमरेंचे प्रशासनाला आदेश। मंगळवारी मुंबई ठाण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी, अतिवृष्टीमुळे सुट्टी देण्याचा शासनाचा निर्णय। माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी, रस्त्यावर पाणी आल्यानं एकच वाहतूक कोंडी, तर महामार्गालगतच्या घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। पंचगंगेची पाणी पातळी 27 फुटांवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस, धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फुटांनी उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। ठाण्याच्या कळवा भागात साचलं पाणी, मुलांना बोटीतून करावा लागतोय प्रवास। नांदेड इस्लापूर धरणातून मोठा विसर्ग, सहस्त्रकुंड धबधब्याचं विशाल रूप, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला, सर्व 7 तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 91% जलसाठा। राहुल गांधींच्या ओठ यात्रेला बिहारमध्ये गर्दीच नाही, राहुल गांधी यांच्या ओठ यात्रेचा प्रवास सुरू। भाजपा आघाडीचं ठरलं, काँग्रेस आघाडीचं काय? उपराष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण? भाजपाकडून उपराष्ट्रपती पदासाठी ओबीसी चेहरा, सीपी राधाकृष्णन रालोआचे उमेदवार। बेस्ट पतपेढी निवडणुकीची मंगळवारी मतमोजणी, ठाकरे बंधू बाजी मारणार का की भाजपा, याकडे लक्ष। मंगळवारपासून 36 तास पाणी पुरवठा बंद, दुरुस्तीच्या कामामुळे अर्ध्या नागपुरात पाणी पुरवठा बंद। शिवाजी महाराजांचे सरदार रघुजी भोसलेंची तलवार भारतात दाखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ऐतिहासिक तलवारीचं उद्घाटन। सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट, दोघांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा पंतप्रधान मोदींना फोन, डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या बैठकीची दिली माहिती। स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतर आंबेझरीला लालपरी, ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करत क्षण बनवला स्मरणीय। मुंबई गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ कंटेनर पलटला, कशेडी घाट आणि पोलादपूर दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा।